दिघंचीतील मरीमाता मंदिराचा जीर्णोद्धार सुरू। साहित्य भूमी वृत्तसेवा। दिघंची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले येथील प्रसिद्ध मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अखेर सुरू झाले असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंदिराची दीर्घकाळ दुर्लक्षित अवस्था आणि पडझड यामुळे परिसराच्या सौंदर्यावर परिणाम झाला होता। मंदिरासमोर असलेले परंपरागत वडाचे विशाल झाड हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे। दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्ग मोठ्या श्रद्धेने येथे पूजा करत असल्याने परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरणाची गरज प्रकर्षाने जाणवत होती। मरीमाता मंदिर हे गावाच्या धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू मानले जाते। पूर्वी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरत असे, मात्र मंदिराच्या जीर्ण अवस्थेमुळे या यात्रेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत होते। दरम्यान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा बँक संचालक माननीय तानाजी पाटील, दिघंची गावचे माजी सरपंच माननीय अमोल मोरे यांच्या सहकार्याने तथा माननीय श्रीरंग भाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्याने आवश्यक निधी उपलब्ध झाला असून आता मंदिराचा कायापालट होणार आहे। नव्या आराखड्यानुसार मंदिर परिसरात आकर्षक आणि सुशोभित बांधकाम करण्यात येणार आहे। तसेच परिसरात सुंदर बगीचा तयार करून ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे ठिकाणही विकसित करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे दिघंची शहरात एक आदर्श आणि आकर्षक धार्मिक स्थळ उभे राहणार असून शहरातील उल्लेखनीय मंदिर म्हणून ओळख निर्माण करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे।